श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण बनवणार आहोत विदर्भातील काळ्या रस्स्याची सोयाबीन वड्याची भाजी. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार साहित्य सोयाबीन वड्या. या सोयाबीन वड्या आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. त्यासाठी मी गरम पाणी ठेवलेलं आहे. गरम पाणी झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला या सोयाबीन वड्या भिजू घालायचे आहेत. सोयाबीन वड्यासाठी लागणारं साहित्य धने, लाल तिखट, खोबरं, थोडी हरभऱ्याची डाळ, 1 टोमॅटो, लसूण पाकळ्या, कांदा, सांबार मसाला आणि अद्रक. सर्वप्रथम आपण हे पाणी गरम करून घेतलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी या सोयाबीन वड्या भिजत घालायच्या आहेत. सोयाबीन वड्या भिजत घातलेल्या आहे. 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला भिजत घालायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला कांदे काळे भाजून घ्यायचे आहेत. हे कांदे आपण गॅसवर भाजून घेणार आहोत. याच्यावरती आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत. कांदे भाजत ठेवायचे आहेत. ही भाजी आपल्याला 5 ते 6 लोकांसाठी बनवायची आहे. आणि टोमॅटोसुद्धा पूर्ण भाजायला ठेवायचं आहे. याच्यानंतर तव्यावर तेल टाकून आपल्याला बाकीचा मसाला भाजून घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपण भाजणार आहोत खोबरं. ते चांगलं लालसर प्रमाणात भाजून घ्यायचं आहे. कांदे चांगल्या प्रमाणात भाजून घ्यायचे आणि इकडे आपण मसाला भाजत आहोत. मसालासुद्धा चांगल्या प्रमाणात भाजून घ्यायचा आहे लालसर. मसाला चांगला लालसर भाजायचा आहे. खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला, कारण ही भाजी काळ्या रश्श्याची बनवायची आहे आपल्याला. इकडे कांदे आणि टोमॅटो भाजत आहे. खोबरं छान भाजलेले आहे, त्याला आपण काढून घेऊ. आता टाकायचे धने. धनेसुद्धा लालसर भाजून घ्यायचे आहेत. धनेसुद्धा आपण चांगल्या प्रमाणात भाजून घेतले. ते आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण हरभऱ्याची डाळसुद्धा भाजून घेणार आहे लालसर प्रमाणामध्ये. हरभऱ्याची डाळसुद्धा आपल्याला लालसर प्रमाणात भाजून घ्यायची आहे. एका साईडला आपण कांदे आणि टोमॅटो भाजायला ठेवलेलं आहे. ते सुद्धा काळ्या प्रमाणातच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, कारण आजची भाजी आपल्या काळ्या रस्स्याची राहणार आहे. इकडे कांदे आणि टोमॅटो चांगल्या प्रमाणात भाजलेले. आता गॅस बंद करते मी आणि सर्व मसाला आपण काढून घेऊया. हा आपला भाजलेला मसाला रेडी आहे. याच्यामध्ये आपण थोडं सांबार टाकून घेणार आहे आणि हा मसाला याच्यामध्ये लसूण अद्रकसुद्धा टाकायची आहे आणि हा मसाला मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे. आपण मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला बनवायचं आहे विदर्भातील स्पेशल काळ्या रश्श्याची सोयाबीन वड्याची भाजी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य धने, लाल तिखट, हरभऱ्याची डाळ, खोबरे, सांबार, 1 टोमॅटो, लसूण, कांदा आणि थोड्या प्रमाणात मसाला. सगळ्यात पहिले आपल्याला करायचं आहे, आपला मसाला वाटून तयार झालेला आहे. सोयाबीनच्या वड्या भिजून झालेल्या आहेत. त्या आता आपल्याला पिळून घ्यायच्या आहेत. आपल्याला आता ते दोन्ही हाताने पिळून घ्यायचं आहे स्वच्छ. त्याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला तव्यावर थोडं तेल टाकून सोयाबीनच्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहे. आता आपण पातेल्यात तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला भाजी फोडणी द्यायची आहे. परत तेलामध्ये मसाला टाकायचा आहे.
याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मसाला टाकून घ्यायचा आहे. काही वेळासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे मसाल्यावर. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता मसाल्याला तरी येईपर्यंत आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता आपण झाकण उघडून बघू. भाजीला छानपैकी तरी आलेली दिसते. त्याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी सोडायचं आहे. पाणी एकदम न सोडता आपल्याला थोडं थोडं सोडायचं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालणार याच्यामध्ये. पुन्हा याला थोडी तरी आली की नंतर आपल्याला सोयाबीन वड्या याच्यामध्ये टाकायचे आहेत. भाजीमध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. भाजीला तरी आलेली पुन्हा थोडं थोडं पाणी आपल्याला सोडायचं आहे. अंदाजानुसार जेवढी भाजी करायची आपल्याला त्यानुसार पाणी टाकायचं आहे. भाजी जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. भाजीला छानपैकी तरी आलेली दिसते आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन वड्या सोडून द्यायच्या आहेत. फ्राय केलेल्या सोयाबीन वड्या आपण आता भाजीमध्ये सोडणार आहोत. भाजीला छान तरी आलेली आहे आणि आपण याच्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकलेल्या आहे. भाजीमध्ये आपण आता भाजीला आता उकळी आलेली आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता आपली काळ्या रश्श्याची सोयाबीनच्या वड्याची भाजी तयार झालेली आहे. ही अशी काळ्या रश्श्याची भाजी विदर्भामध्ये बनवली जाते. खायलाही चवदार आणि तोंडाला अशी मस्त टेस्ट येते. बघू शकता एकदम छान पद्धतीने भाजी तयार झालेली आहे. सोयाबीनची वडी, काळ्या मसाल्याची भाजी.